सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मतदानानिमित्त जनजागृती केली जाते। मतदानासाठी जनतेला मतदारांना आवाहन केलं जातं। स्वतः जिल्हाधिकारी मॅडम आपल्या सोबत आहेत। मॅडम, जनजागृती केली जाते मतदानासाठी, काय सांगाल? जसं आपल्याला माहिती आहे 2 डिसेंबर 2025 मंगळवारी आपल्याकडे नगरपालिकांसाठी निवडणुका होणार आहेत। तर मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात यात सहभागी व्हावं आणि आपल्या मतदानाचा हक्क बजवावा यासाठी ही विशेष जनजागृती आपण करत आहोत आणि सर्वत्र जिथे जिथे निवडणुका आहेत तिथे तिथे ही जनजागृती आपण करत आहोत। आज प्रातिनिधिक स्वरूपात मी सावंतवाडीमध्ये येऊन सहभागी झालेले आहे। निश्चितच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत ते तहसीलदार श्रीधर पाटील साहेब आपल्यासोबत आहेत। सर, काय आवाहन कराल या निमित्तानं सावंतवाडीकरांना? मतदान करा, लोकशाही बळकट करा, असंच आवाहन आम्ही करतो। निश्चितपणे ह्या सावंतवाडीचे मुख्य अधिकारी जे आहेत संतोष जिरगे सहाय्यक निवडणूक अधिकारी आहेत। सर, काय आव्हान असेल या निमित्तानं सावंतवाडीकरांना? सगळ्या शालेय विद्यार्थी असतील, सगळ्या विभागाचे विद्यार्थी असतील, आज तुमच्यासोबत आहेत। लोकशाहीचा सगळ्यात मोठा जागर आहे। लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सर्व मतदारांनी उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या हिराऱ्याने सहभागी होऊन लोकशाही अधिक प्रकट करावी, अधिक प्रगल्भ करावी, एवढंच मी सर्व मतदारांना आवाहन करतो। आपण मतदान केला तर सावंतवाडी शहरासाठी ते अधिक उपयुक्त आणि गरजेचं असेल। थँक्यू। निश्चितचपणे आपण पाहतोय प्रशासनाच्या माध्यमातून लोकशाहीचा जागर या निमित्तानं केला जातोय। विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, यांच्या माध्यमातून मतदान करण्यासाठी लोकांमध्ये जागृती या निमित्तानं केली जाताना पाहायला मिळते। साहिलसह विनायक गवस, सावंतवाडी।